मानसी. हाय गीता काकी. हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशा आहात तुम्ही? मी मस्त ॲज युजल. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. काय विशेष? ऍक्च्युली ताईने फोन केला म्हणून मी आले. लेक्चर बंक करून आले. ओके. काय झालं काकी? काय नाही, सांगते. तू चहा घेणार आहेस? नाही नको, मला काही नको. मला फक्त काय झालं ते सांगा. तू आत तर ये, मी सांगते तुला. चल. काय झालंय विक्रांत? विक्रांत, मी तुझ्याशी बोलते. काय झालंय? आजच्या या क्रिटिकल केसमध्ये काही कमी अधिक झालं असतं तर? आय कांट इमॅजिन. विक्रांत, विक्रांत, तुझ्याशी बोलते मी. आणखी किती सहन करणार आहेस तू तिच्यामुळे? यू हॅव टू आन्सर मी. हे बघ विक्रांत, हे हॉस्पिटल आहे ना, हे खूप कष्टाने उभं केलंय आपण. इथली प्रत्येक सक्सेसफुल केस मी कधीच बिझनेस म्हणून बघत नाही. आशीर्वाद असतात आपल्याला लोकांचे. आणि आज पहिल्यांदा हवालदिल होताना पाहिलंय मी या हॉस्पिटलमध्ये. हेही कशामुळे? तू उशिरा येण्यामुळे. I just can't imagine this. Atya, I'm really sorry. नहीं, you should not say sorry. या हॉस्पिटलला ना मुलासारखं वाढवलंय मी. आता फक्त एवढंच सांगेन की आज जे झालं ना ते पुन्हा होता कामा नये. आत्ताच ही अवस्था आहे. पुढे तिला आणि तिच्या बाळाला कसं सांभाळणार तू? मला नाही माहित. ते काही म्हणाले का तुला? नाही. मग ताई, तू म्हणाली होतीस की तू समजून वागणार आहेस म्हणून. तू अग्री केलं होतंस की विक्रांतने तुला खूप सांभाळून घेतलंय. अँड यू लव्ह दीज पीपल. तो तरी असं का वागतोय मानसी? ताई, तू सुद्धा प्रोफेशनली काम केलंयस. तुलाही माहितीये कधी कधी कामापुढे घरच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी येस त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळत तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची